श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे यद्यः प्रवेशमवाच विमां प्रसुप्ता संजीवयते किल शक्तिधर स्वधामा अन्योशहस्रचरण श्रवणात्मकार्यं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहे श्रीकृष्णाय वयं नमः यं प्रवजन्तमनुपेतमपेतकृतं द्वैपायनो विरहकाताजुः पुत्रेति तं मैतराभिनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। जगदानंदकंद अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथांग कृपेने त्याच्या दयेने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आपल्या या जवळा बाजारमध्ये आजचा हा सप्त्यातील 7वा दिवस आहे। 7वा दिवस आणि 7ही दिवस आपण श्रीमद भागवत कथा श्रवण केलेली आहे। गंगामाईच्या पावन तीरावरती भगवान श्यामसुंदराच्या कथेमध्ये तल्लीन असणारे श्री शुकदेव भगवान राजा परीक्षितीला ही कथा सांगत असताना राजा परीक्षितीचा उद्धार झाला, त्यामुळे या कथेची महती उत्तरोत्तर वाढत गेली। अनेक संत महात्म्यांनी ही कथा साधारण जड जीवांच्या अज्ञानी जीवांच्या समोर वर्णन करून सांगून त्यांचा उद्धार केला। म्हणून ही श्रीमद भागवत कथा आपण सुद्धा 7 दिवस झाले श्रवण करत आहोत। माईबाप जरी कोणाला 6 दिवस नाही येणं झालं तरी काही हरकत नाही, पण आजचा दिवस हा फार महत्त्वाचा असतो। तुम्ही जर आज आलात ना तर 6ही दिवस जे श्रीमद भागवत कथा श्रवण केली त्याचं फळ तुम्हाला या एका दिवसामध्ये प्राप्त होऊन जाईल। म्हणून ज्यांना जमन त्यांनी आजचा दिवस या ठिकाणी येऊन श्रीमद भागवत कथा ही श्रवण करायची आहे। या कथेचे आपण कोणत्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह ठेवला सर्वांना ज्ञात आहे। म्हणून नामधारक हरिभक्त परायण रामगिरी बाबा यांच्या चरणावरती व्यासगंधीवरून वंदन करते। तुम्हा सर्व भक्त मंडळींना श्रोत्यांना प्रभू तुम्ही महेशांच्या मूर्ती तुम्हालाही साष्टांग दंडवत व तसंच सर्व संगीत संच त्यांनाही धन्यवाद दंडवत प्रणाम आणि सृष्टीमाली दादांना सुद्धा। या ठिकाणी आज आपण काल भगवंताचा विवाह महोत्सव साजरा केला। धावत्या वेगामध्ये भगवंताने कोणत्या लीला केल्या, राक्षसांचा उद्धार केला, रुक्मिणी मातेचं हरण करून त्या ठिकाणी द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्णाचा आणि रुक्मिणी आईसाहेबांचा विवाह संपन्न झाला। आणि आज आपण कथा श्रवण करणार आहोत की रुक्मिणी मातेचा विवाह भगवंतासोबत संपन्न झाला, पण पुढं भगवंताने एकच नाही तर भगवंताचे 16,108 लग्न झाले। मग ते कसे झाले त्या कथा आपण आज श्रवण करणार आहोत। भगवंताचे या मुख्य 8 पत्न्या आहेत। त्यातील भगवंताने रुक्मिणी आईसाहेब ह्या सगळ्यात मोठ्या आणि पट्टराणी आहेत। काल त्यांचा विवाहही झाला। मग त्यांना प्रथमतः एक पुत्र होतो, त्याचं नाव प्रद्युम्न असं ठेवण्यात येतं। प्रद्युम्न हा कामदेवाचा अवतार आहे। म्हणजे कामदेवाचा अवतार का, तर कामदेवाचा अवतार जेव्हा महादेवाचं आणि पार्वती मातेचा विवाह करून द्यायचा होता, पण झालं असं की देवादिदेव महादेव यांना हे तपश्चर्यामध्ये लीनच राहत होते। त्यांची तपश्चर्या भंगच होत नव्हती, कधीही समाधीस्थ राहायचे। त्यांची समाधी भंग करायची होती, कशी करायची, तर हे कामदेव, या कामदेवाला भगवंताची समाधी भंग करण्याचं काम सोपवलं।
मग कामदेवाने प्रत्येक प्रयत्न केला तरी विफल झाला. मग आता काय करायचं? तर कामदेवाने एक युक्ती केली. काय केली? तर कामदेवाजवळ 5 बाण असतात. ते 5ही बाण एकाच वेळेला सोडले आणि देवादिदेव महादेवाची समाधी ही भंग झाली. समाधी भंग झाल्यामुळे भगवंताला राग आला. देवाला राग आला आणि देवाने काय केलं? तर देवाने त्या कामदेवाला श्राप दिला. म्हणे तू माझ्यावरती बाण सोडायचा प्रयत्न करत आहेस का? मी महादेव आहे आणि समाधीत असताना सुद्धा तू माझ्यावरती बाण सोडले. तू अपराध केलास म्हणून तुला मी श्राप देत आहे. मग त्या ठिकाणी सर्व देव एकत्रित आले आणि महादेवांचं प्रार्थना करायला लागली की कामदेवाला आम्हीच पाठवलं होतं, कारण तुमची समाधी भंगच होत नाही तर पार्वती मातेसोबत विवाह कसा करायचा? म्हणून कामदेवाने प्रार्थना केली, याचना केली भगवंताला आणि भगवंताच्या चरणावर नमस्कार केला. तेव्हा कामदेवाची ही विनंती ऐकून, देवतांची विनंती ऐकून महादेवाने उशाप दिला. काय दिला? उशाप असा दिला की तुला श्राप दिलेला आहे, तर आता तोच श्राप मी उशाप म्हणून देतो. कसा? तर तू भगवान श्री कृष्णाच्या आणि रुक्मिणीच्या पोटी जन्माला येशील. म्हणून हा प्रद्युम्न कामदेवाचा अवतार आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री राधे. या ठिकाणी प्रद्युम्न हा कोणाचा अवतार आहे? कामदेवाचा अवतार आहे. मग ह्या कामदेवाला एका राक्षसाने उचलून घेऊन गेला, हरण केलं त्याचं. कामदेव जन्माला आला आणि त्या बाळाला हरण करून शंभरासुर नावाचा राक्षस त्याने काय केला? हरण करून नेलं आणि समुद्रात नेऊन टाकून दिलं. का? तर वैऱ्याचा मुलगा असल्यामुळे हा शंभरासुराने त्या प्रद्युम्नाला समुद्रात नेऊन टाकलं. समुद्रामध्ये फेकल्यामुळे तो त्या प्रद्युम्नाला एका माशाने गिळलं आणि योगायोगाने तोच मासा कुणाच्या घरी आला? एका मासे पकडणाऱ्याने त्या माशाला पकडून कुणाच्या घरी नेलं? तर शंभरासुराच्या घरी नेलं. शंभरासुर कोण? प्रद्युम्नाला सागरामध्ये फेकणारा, समुद्रामध्ये फेकणारा. मग त्या माशाला कापण्यात आलं. कापल्याच्या नंतर त्या ठिकाणी जो स्वयंपाक करणारा व्यक्ती होता, आचारी, त्या आचार्याने त्या बाळाला लहानाचं मोठं केलं. कुणाला? प्रद्युम्नाला लहानाचं मोठं केलं. मग लहानाचं मोठं करत असताना त्या ठिकाणी शंभरासुराच्या घरी कामदेवाची पत्नी कोण? रती. ही रती शंभरासुराच्या घरी होती. शंभरासुराच्या घरी असताना त्या रतीने आपल्या पतीला ओळखलं. लहानाचे मोठे झाले प्रद्युम्न तर त्यांना ओळखलं आणि आपली घडलेली हकीकत पूर्ण सांगितली की तुम्ही कामदेवाचे अवतार आहात आणि मी तुमची पत्नी आहे. म्हणून ही घटना ऐकल्याच्या नंतर प्रद्युम्नाला फार राग आला आणि त्याने रागामध्ये त्या शंभरासुराला ललकारलं, युद्धासाठी ललकारलं. शंभरासुरासोबत युद्ध करून भगवंताने प्रद्युम्नाने शंभरासुराला युद्धामध्ये पराजित केलं आणि त्या ठिकाणी रती माता आणि प्रद्युम्न भगवान म्हणजेच कामदेवाचा अवतार हे द्वारकेला परतले. आता जेव्हा प्रद्युम्न जन्माला आला होता तेव्हाच शंभरासुराने त्याला समुद्रात नेऊन फेकलं होतं. म्हणून रुक्मिणी माता त्या बाळाच्या आठवणीमध्ये रडत होती, कारण पहिला पुत्र जन्माला आला आणि तोही राक्षस घेऊन गेला. म्हणून रुक्मिणी माता अत्यंत दुःखात होत्या. काय करायचं? तर आता खूप दिवस झाले तो प्रद्युम्न मोठा झाला. मग आता तो प्रद्युम्न परत आला द्वारकेमध्ये. द्वारकेमध्ये परत आल्याच्या नंतर आला तर आला, एकटा आला का?
कुणाला घेऊन आला? तुमच्या लक्षात येते ना? कुणाला घेऊन आला? बायकोला घेऊन आला, म्हणजे सुनेला घेऊन आला. जो आपलं बाळ लहान होतं तेव्हा त्याला राक्षस घेऊन गेला होता. तिला वाटलं रुक्मिणी मातेला आता बाळ परत येणार नाही, पण बाळ परत तर आलंच, पण सोबत सुनालाही घेऊन आलं. म्हणून रुक्मिणी मातेच्या आनंदाला पारावर राहिला नाही. मग पुढे त्या ठिकाणी भगवंताने त्यांचं स्वागत केलं. द्वारकेमध्ये आल्याच्या नंतर पुढं काय सांगितलं तर पुढं भगवंताचं दुसरं तिसरं लग्न सांगितलं. कोणतं तर सत्राजित नावाचा एक राजा होता. त्या राजाने सूर्याची उपासना केली आणि सूर्याची उपासना करून सूर्याला प्रसन्न करून घेतलं आणि सूर्यदेवाकडून काय प्राप्त केलं तर त्याने एक मणी प्राप्त केला. संयमतक नावाचा मणी आहे. त्या मण्याला प्राप्त करून सत्राजित नावाचा राजा तो मणी एक चमत्कारी होता म्हणे. कसा होता तर तो एका दिवशी 8 भार सोनं द्यायचा. 8 भार सोनं तो मणी द्यायचा. मग एक दिवस तो सत्राजित राजा द्वारकेमध्ये आला. भगवान श्रीकृष्णाला ही बातमी कळाली की सत्राजिताकडे एक मणी आहे, चमत्कारी मणी आहे. तर तो मणी मला दे असं कोण म्हणालं? भगवान श्रीकृष्ण म्हणाले सत्राजिताला. मग सत्राजित म्हणायला लागला मी तो मणी देणार नाही, म्हणजे मणी देण्यासाठी नकार दिला. मग तिथून सत्राजित निघून गेला आणि तोच मणी घेऊन सत्राजिताचा बंधू भाऊ हा प्रसेन तोच मणी घेऊन वनामध्ये शिकारीसाठी गेला. तेव्हा शिकारीसाठी जात असताना तो मणी एवढा चमकायचा. चमकत असताना त्या वनामध्ये एका वाघाने त्या प्रसेनवरती वार केला, हल्ला केला आणि प्रसेन घायाळ झाला आणि तो मणी त्या ठिकाणीच पडला. वाघाने त्याला घायाळ केलं, तो त्या ठिकाणी मृत्यू पावला. प्रसेन कुणाचा भाऊ? सत्राजिताचा भाऊ. त्या ठिकाणी प्रसेन मृत्यू पावला. त्या ठिकाणी मग एक अस्वल आला. अस्वलांचा राजा जांबवंत आला. त्या ठिकाणी आल्याच्या नंतर तो चमकणारा मणी तो जांबवंत घेऊन गेला आणि एका गुहेमध्ये आपल्या मुलीला त्याने तो मणी खेळायला दिला. त्याची मुलगी जांबवंती. आणि मग नंतर जांबवंत त्याच्या कामावरती गेला. जांबवंती एकटीच गुहेमध्ये त्या मण्यासोबत खेळत होती. खेळत असताना भगवान श्रीकृष्णाला कळालं प्रसेन आता मरण पावला आहे आणि भगवंताने तो मणी मागला होता. कुणाला? सत्राजिताला. सत्राजिताला तो मणी मागला होता, त्याने दिला नाही आणि प्रसेन हा तोच मणी घेऊन कुठे गेला होता? वनामध्ये शिकारीसाठी गेला होता आणि त्या ठिकाणी वाघाने त्याला घायाळ केलं किंवा त्याचा मृत्यू झाला. मग सत्राजिताला वाटायला लागलं की मण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने माझ्या भावाला मारलं, एका मण्यासाठी. हा आळ भगवंतावरती सत्राजिताने घेतला. आता हा आळ नाहीसा करण्यासाठी, हा आरोप नाहीसा करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण वनात गेले. वनात गेल्याच्या नंतर त्यांच्या दृष्टीचे दृश्य पडलं. त्यांनी असं पाहिलं की त्या ठिकाणी तो प्रसेन नावाचा सत्राजिताचा भाऊ त्या ठिकाणी मरण पावला होता. त्याच्या अंगावरती वाघाचे नखांचा प्रहार दिसत होता, म्हणजे या ठिकाणी त्याला वाघाने मारलं होतं. मग तो मणी कुठं आहे तर त्या ठिकाणी जांबवंत आला होता. मग शोधत 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 भगवान श्रीकृष्ण एका गुफेत गेले. त्या ठिकाणी जांबवंतची मुलगी जांबवंती त्या मण्यासोबत खेळत होती. मग त्या जांबवंतीला भगवान श्रीकृष्णाने विचारलं की कुणी दिला हा मणी, तुमच्याकडे कस काय आला? तेव्हा ती जांबवंती म्हणते माझ्या वडिलांनी मला दिलाय. मग त्या ठिकाणी जांबवंत सुद्धा येतो आणि भगवंतासोबत 28 दिवस युद्ध खेळतो. 28 दिवस युद्ध
चाललं आणि त्यानंतर जामवंताला लक्षात आलं की हे भगवान श्रीकृष्ण दुसरे तिसरे कोणी नसून भगवान श्रीरामाचाच अवतार आहेत. म्हणून जामवंताने आपली हार स्वीकारली आणि त्या ठिकाणी त्या मन्यासोबत आपली जामवंती नावाची मुलगी सुद्धा भगवान श्रीकृष्णाला दिली. म्हणजेच भगवंताचा तिथं विवाह झाला. ही 2 नंबरची पत्नी म्हणजे जामवंती. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्या ठिकाणी भगवंताची दुसरी पत्नी ही जामवंती आहे. सत्राजिताच्या लक्षात आलं की आपण भगवान श्रीकृष्णावरती खोटाच आरोप घेतलेला आहे. आपल्या भावाला श्रीकृष्णाने नाही तर वाघाने मारलेला आहे. मग आता काय करायचं, तर आता भगवंताची माफी मागायची म्हणून भगवान श्रीकृष्णाकडे गेले. सत्राजिताची मुलगी ही सत्यभामा. मग भगवंताने तो मणी त्या सत्राजिताला वापस केला. मग भगवंताची क्षमा मागून सत्राजिताने भगवंताला क्षमा मागितली आणि आपली मुलगी भगवंताला देऊन तो मणी सुद्धा भगवंताला दिला. म्हणजेच ही तिसरी पत्नी भगवंताची सत्यभामा आहे. आणि तशी चौथी पत्नी त्यांची एक सत्या नावाची आहे, भद्रा नावाची आहे आणि लक्ष्मणा नावाची आहे. अशा भगवंताच्या 8 मुख्य पत्न्या आहेत. मग पुढं 16,000 पत्न्या कसं काय? 16,108 भगवंताचे लग्न कसे झाले, तर म्हणे एका राक्षसाने त्याच्या कैदेमध्ये 16,100 स्त्रियांना कैद करून ठेवलं होतं. त्या ठिकाणी 16,100 स्त्रियांना कैद करून ठेवणारा तो राक्षस, त्या राक्षसाला भगवंताने मारलं आणि त्या ठिकाणी भगवंताने त्याला मारून त्या स्त्रियांना त्याच्या बंदीतून, त्याच्या तावडीतून सोडून मुक्त केलं. मग त्या स्त्रिया म्हणायला लागल्या, तुम्ही आम्हाला मुक्त केलं हे ठीक आहे, पण समाज आम्हाला स्वीकारणार नाही का? तर राक्षसाच्या बंदिस्त असणाऱ्या आम्ही स्त्रिया आता समाज आमचा स्वीकार करणार नाही, आम्ही कुठं जायचं? कुठं जायचं म्हणल्याबरोबर भगवंताने त्यांचा स्वीकार केला. कारण आपण कालही ऐकलं, ज्यांना कोणी नाही त्यांना भगवान असतो. भगवान परमात्म्याच्या शरणागती जर पत्कारली तर भगवान परमात्मा आपल्याला जवळ धरतो. म्हणून त्या भगवंताच्या चरणाची शरणागती आपण पत्कारली पाहिजे. त्या ठिकाणी त्या 16,100 त्या स्त्रियांचा भगवाननी पाणी ग्रहण केलं, म्हणजे त्यांच्यासोबत भगवंताने विवाह केला. म्हणजे ह्या वरिले सावळे परब्रह्म, त्या 16,108 पत्न्यांचं पाणी ग्रहण करून 16,100 पत्न्यांचं पाणी ग्रहण करून अशा 16,108 भगवंताच्या पत्न्या झाल्या. म्हणजे भगवंताचा संसार सुरू झाला. भगवंताच्या मुख्य 8 पत्न्या रुक्मिणी आई साहेब, जामवंती, सत्यभामा, कालिंदा, मित्रवृंदा, सत्या, भद्रा, लक्ष्मणा अशा भगवंताच्या त्या 8 पत्न्या आणि ह्या 16,100 म्हणजेच भगवंताचे 16,108 लग्न झाले. आपण फक्त ऐकायचं, ह्या भानगडीत पडायचं नाही, कारण आपल्याला एकच सूत्र द्यायचं.
दुसरी तिसरी जर तुका म्हणेल त्याला भोग भोगोरी ब्रह्मचारी भोग भोगोरी ब्रह्मचारी भोग भोगोरी ब्रह्मचारी तुका म्हणेल नवल केवडे केवडे कानोबाचे नकळी कानोबाचे कोडे तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. तो भगवान परमात्मा आहे, त्यानं केलं तसं आपल्याला करायला जमत नाही. भगवान श्रीकृष्णाचं फक्त विचार करायचा, भगवंताने काय काय केलं हे फक्त विचार करायचा, आचरणात आणायचं नाही. आचरणच करायचं असेल तर कुणाचं करायचं? भगवान प्रभू श्रीरामांचं करायचं, मर्यादा पुरुषोत्तम रामाचं करायचं. एक बाणी एक वचनी आहेत माझे भगवान श्रीराम. त्या रामाचं जसं जीवन आहे, त्यांनी जसं जीवन जगलं त्या प्रकारे आपण आचरणात आणलं तरी चालेल. पण भगवान श्रीकृष्णाने काय काय केलं हे मात्र फक्त पाहायचं आणि विचार करायचं, आचरणात आणायचं नाही. म्हणून या ठिकाणी भगवंताचे 16,108 लग्न झाले आणि त्यांचा संसार सुरू झाला. त्यांचा संसार पाहून नारद महर्षी म्हणायला लागले, भगवंता आता मला पण लग्न करायची इच्छा झाली. कोण म्हणते? नारद महर्षी, बाल ब्रह्मचारी. ते म्हणायला लागले, भगवंता तुमचा संसार पाहून मला बी वाटते एखादी करावं, आता काय करावं? तेव्हा भगवंतालाच म्हणायला लागले, देवा तुमच्याकडे खूप येते, एखादी द्या ना मला, जमल का? भगवंताला म्हणायला लागले, तुमची एखादी द्या मला. भगवंत म्हणले, काही हरकत नाही नारदा, तुम्ही काय करा, तुम्ही काय करा, ज्या ठिकाणी मी नाहीये त्या ठिकाणी तुम्ही काय करा, पहा जाऊन, आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मी तुम्हाला दिसत नाही ती पत्नी तुमची असं समजा. भगवंताने असं सांगितलं आणि त्या ठिकाणी नारद महर्षी भगवंताच्या प्रत्येक महालामध्ये जाऊन पाहायला लागले. तर भगवंत कुठं बाळाबरोबर खेळताय, तर कुठं जेवण करताय, तर कुठं पत्नी सोबत गप्पा मारत बसलेली दिसताय. प्रत्येक ठिकाणी जिकडं पाहावं तिकडं, म्हणजे किती 16,108 एवढ्या ठिकाणी भगवान परमात्मा प्रत्येक ठिकाणी दिसत होता नारद महर्षींना. नारद महर्षी 16,108 पत्न्यांजवळ सगळ्यांकडे फिरून फिरून आले अशी फजिती झाली. नंतर भगवंताच्या जवळ आले, म्हणले, देवा तुम्हाला मी ओळखलं, तुम्ही परब्रह्म आहात, तुम्ही परमात्मा आहात, सर्वच ठिकाणी तुम्ही व्यापून आहात, तुम्ही नाहीत अशी जागाच नाही. मग त्या ठिकाणी नारद महर्षींना लक्षात आल्यानंतर भगवंताने सांगितलं, नारदा अरे पृथ्वीवरती काय प्रत्येकाच्या ठिकाणी कणाकणामध्ये माझा वास आहे, तर तू माझ्या पत्न्यांजवळ काय शोधत बसला? म्हणून जेव्हा नारदांना लक्षात आलं की भगवान परमात्मा सगळीकडे व्यापून आहे, तर त्या ठिकाणी त्यांनी भगवंताची चरण हरिव्यापक सर्वत्र समाना प्रेम ते प्रगट
सब जाना राम सिया राम सिया राम सिया राम जय जय राम हरि व्यापक शरीर समाना प्रेम प्रकट होई मैं जाना राम सिया राम हरी व्यापक महाराज काय म्हणले सर्वत्र समान हरी व्यापक सर्वत्र समाना प्रत्येक ठिकाणी माझा भगवान परमात्मा आहे. नारदांच्या लक्षात आलं. पुढं पुढं काय सांगतायत तर म्हणे नारदांनी सत्यभामा मातेला जो पित्याने मणी दिला होता त्या मण्याचा अभिमान झाला होता, गर्व झाला होता. का तर माझ्या पित्याने मला काय दिलेला आहे, मणी दिलेला आहे आणि तो मणी एका दिवसात 8 भार सोनं काढते. आता आपण सोन्याचा विचारही करायचा नाही. मग त्या ठिकाणी सत्यभामा मातेला थोडासा गर्व झाला. मग आता काय करायचं, तर एखाद्याला जर गर्व झाला तर त्या ठिकाणी भगवान परमात्मा एखादा डॉक्टर पाठवतो. म्हणजे माणसाला जर गाठ झाली तर ती माणसाच्या अंगात कशी करते, ठसठस करते, माणसाला त्रास होते नाही का. मग ती गाठ जर काढायची असेल तर काय करावं लागते, ऑपरेशन करावं लागते ना. हा, त्याच्यामध्ये काहीतरी झालेलं असते, पू वगैरे होते त्या गाठीमध्ये. मग काय करावं लागते, आपल्याला ऑपरेशन करावं लागते. मग त्यासाठी डॉक्टरकडे जावं लागते. मग तसं भगवान परमात्म्याने आता विचार केला की सत्यभामा मातेचा गर्व आलेला आहे, त्यांचा गर्व घालवण्यासाठी काहीतरी करावं लागेल. मग त्या ठिकाणी नारद महर्षींना पाठवलं. काय केलं, नारद महर्षी आले आणि सत्यभामा मातेला म्हणायला लागले, माता मी तुमच्याकडे एक मागू का, तुम्ही मला दिसाल का. सत्यभामा मातेला वाटायला लागलं माझ्याकडे मणी आहे जो दिवसातून 8 भार सोनं देतो. मग नारद महर्षी म्हणायला लागले, माता मला दिसाल का. तेव्हा सत्यभामा माता म्हणायला लागल्या, मागा नारदा, तुम्ही काय मागसाल मागा, मी तुम्हाला सगळं देईल. नारद महर्षी म्हणायला लागले, माता अगोदर वचन द्या, अगोदर वचन द्या तुम्ही देता म्हणून, नाहीतर परत फिरसाल मी काय मागितलं तर. सत्यभामा म्हणायला लागल्या की मी तुम्हाला वचन देते, तुम्हाला जेही पाहिजे ते मी दान देईन. काय देईल, दान देईल. म्हणून नारद महर्षींनी सत्यभामा मातेकडे दान मागितलं. तर काय मागितलं, तर स्वतः भगवंतालाच मागून घेतलं. भगवंताचं दान करा म्हणायला लागले. मग त्या ठिकाणी आता सत्यभामा मातेने भगवंताचं दान केलेलं होतं. कुणाला, नारद महर्षींना. मग नंतर त्यांच्या लक्षात आले की आपण भगवंताला दान केले, आता काय करावं. मग नारद महर्षींना सत्यभामा माता म्हणायला लागल्या की नारदा, मला माझे भगवान परमात्मा परत करा, हवं तुम्हाला जे पाहिजे ते मागा. मग त्या ठिकाणी नारद महर्षींनी सत्यभामा मातेला म्हणायला लागले की तुम्ही द्यायचं असेल तर भगवान परमात्म्याच्या वजना एवढं तुम्ही मला काय करा, सोनं द्या, धन द्या. मग त्या ठिकाणी तराजू लावण्यात आला. एका तराजूमध्ये भगवान परमात्मा बसले आहेत आणि दुसऱ्या तराजूमध्ये सत्यभामा माता घरातील सगळं सोनं आणतात, सगळं धन आणतात आणि दुसऱ्या तराजूमध्ये ठेवतात. पण आश्चर्य असं की पूर्ण तराजू भरून जातो
तरी सुद्धा भगवंताच्या वजनाची बरोबरी करू शकत नाही. मग आता काय करावं? सत्यभामा मातेला आता खूप वाईट वाटलं, त्यांचा गर्व नाहीसा झाला. तेव्हा सत्यभामा माता भगवंताला प्रार्थना करायला लागल्या, आता मी काय करू, माझ्यावरती खूप मोठं संकट आलेलं आहे. त्या ठिकाणी रुक्मिणी मातेनं एक युक्ती केली. तर म्हणे काय केली, तर सगळं सोनं बाजूला करून त्या ठिकाणी तराजूमध्ये एकच तुळशीपत्र ठेवलं, तुळशीचं पान ठेवलं, एकच तुळशीचं पान ठेवणं आणि त्याच बरोबर भगवान श्रीकृष्णाचं वजन आणि त्या तुळशीच्या पानाचं वजन बरोबर झालं. म्हणजे सत्यभामा मातेचा गर्व तर नाहीसा झालाच त्या ठिकाणी. पण दुसरी एक गोष्ट लक्षात आली, ती कोणती, तर म्हणे तुळशी माताची महती, तुळशी मातेचा महिमा. कोण आहे ही तुळस, तर ही पूर्वीजन्मी वृंदा होती. ही तुळस माता पूर्वीजन्मी वृंदा होती आणि ही वृंदा अत्यंत पतिव्रता होती. हिचं पतिव्रतेत्व एवढं वाढलं होतं की हिच्या त्या पतिव्रतेचं पालन करत असताना हिचा पती एक राक्षस होता आणि त्या राक्षसाला हिच्या पतिव्रतेमुळं काय मिळत होतं, तर तिला त्या राक्षसाला ताकद मिळत होती. कोणताही भगवान परमात्मा त्या ठिकाणी त्या राक्षसाला मारू शकत नव्हता. म्हणून भगवान विष्णूंनी युक्ती केली की तिच्याच नवऱ्याच्या, तिच्या पतीच्या रूपामध्ये आले आणि तिचं पातिव्रत भंग केलं. कसं केलं, तर वृंदा माताला भगवान श्रीकृष्णाचा म्हणजेच परपुरुषाचा स्पर्श झाला आणि त्याच ठिकाणी त्याच वेळी तिचं पातिव्रत्यत्व भंग झालं. आणि त्या ठिकाणी मग वृंदा माताला लक्षात आलं की हे आपला पती हा नसून दुसराच कोणीतरी ढोंगी आहे. मग त्या ठिकाणी वृंदा मातेनं त्या श्रीकृष्णाला म्हणायला लागल्या की तुम्ही कोण आहात, तुमच्या असली रूपामध्ये या. भगवान श्रीकृष्णाने आपलं स्वरूप दाखवलं. त्यांच्या लक्षात आलं की हा ब्रह्मांडाचा मालक आहे. ब्रह्मांडाचा मालक असून माझ्यासोबत छळ का केला, माझं पतिव्रतेत्व भंग का केलं. वृंदा माता म्हणायला लागल्या, आता मी तुम्हाला श्राप देते. काय श्राप देते, तर तुम्ही शालिग्राम होऊन पडसाल. त्या ठिकाणी वृंदा मातेने भगवंताला श्राप दिला आणि माझं पातिव्रतेत्व भंग केलं. म्हणून वृंदा मातेने भगवंताला श्राप दिला आणि भगवंताने त्या ठिकाणी परत तिला एक गोष्ट सांगितली की म्हणे कलियुगामध्ये तुझा आणि माझा विवाह होईल. तीच वृंदा माता म्हणजे आपल्या अंगणामध्ये जे वृंदावन म्हणतो की नाही, त्या वृंदावनामध्ये आपण तुळशीचं झाड लावतो. तीच पतिव्रता माता आणि तिचंच ते तुळशीचं एक पान माझ्या भगवान परमात्म्याला अत्यंत प्रिय आहे. म्हणून त्या ठिकाणी तुळशीचं पान ठेवल्याबरोबर भगवान परमात्म्याच्या वजनाची बरोबरी झाली. तुळसी पत्र पारले देता, तुळसी पत्र पारले देता, तुळसी पत्र पारले तुळसी पत्र पारले माधव झाला बरोबर
वासल्या उठा की चला. तुळशी मातेचा महिमा सांगत असताना त्या ठिकाणी तुळशी मातेचं एक पान एक पत्र ठेवलं तर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या वजनाची बरोबरी झाली. सत्यभामा मातेचा गर्व त्या ठिकाणी नाहीसा झाला आणि तुळशी मातेचा महिमा सांगितला. पुढं काय झालं तर म्हणे शुकदेव भगवान परीक्षिती राजाला भगवंताची आणि भगवंताचा एक मित्र होता, त्या मित्राची कथा सांगायला लागली. कोण मित्र होता? आजकालच्या कलियुगामध्ये मित्र बरेच पाहायला भेटतात, पण फक्त कामापुरते फक्त मित्र पाहायला भेटतात. पण भगवान परमात्मा आणि तो मित्र कसा होता? मित्र नव्हता म्हणे, तो कोण होता तर प्राणसखा होता. प्राणसखा होता त्या मित्राचं नाव, त्या प्राणसखा मित्राचं नाव काय होतं तर म्हणे सुदामदेव ब्राह्मण. सुदामा ब्राह्मण हा भगवंताचा अत्यंत सखा, अत्यंत प्राणसखा मित्र होता. दुःख सारखा जय मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, दुःख अडवाया उमऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, दुःख अडवाया उमऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र दुःख अडवायला उंबऱ्यासारखा. दुःख आलं की आपल्या सोबत असला पाहिजे, केवळ सुखातच नाही. म्हणून दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, असा भगवान परमात्म्याचा एक सखा होता. सोबत एका आश्रमामध्ये लहानाचे मोठे झाले. सोबत त्यांनी एका ऋषींच्या आश्रमामध्ये लहानाचे मोठे झाले. सगळा अभ्यास, सर्व शास्त्रांचं पठण त्यांनी संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये केलं होतं.
पुढं चालून भगवान परमात्मा द्वारकेचा राजा झाले आणि सुदाम ब्राह्मण एक गरीब असे ब्राह्मणच राहिले. त्या ठिकाणी त्यांची गरिबी सांगत असताना म्हणे त्यांना त्यांच्या घरी एवढी गरिबी होती की आज माईबा आपण जेवायला बसलो आणि आपलं पोट भरलं की आपण समोरच्या अन्नाचं काळजी करत नाही, कदर करत नाही. ते आपण अन्न खुशाल कुठून होतो. पण ऐका ना, आज तुम्ही सुदाम देवांचे जीवन चरित्र ऐकल्याच्या नंतर तुम्हाला अन्नाची किंमत कळल. किती होती हो त्यांच्या घरी दरिद्री. त्यांच्या घरी एवढी गरिबी होती म्हणे की त्यांच्या मुलांना खायला काही नव्हतं. त्यांची पत्नी आणि ते तर खूप दूर राहिली, त्यांच्या मुलांना सुद्धा खायला काही नव्हतं. एक दिवस मुलांनी आईला विचारावं, आई भूक लागली ग, काहीतरी खायला दे ना. आईनं काय करावं, माय पाणी पाजवावं आणि लेकरांना झोपी घालावं. आपण त्या दिवशीच ऐकलं की तिन्ही जगाचा स्वामी आई विना भिकारी असतो माईबाप. म्हणून त्या आईला खूप काळजी आपल्या लेकरांची. तिनं काय करावं, आपल्या बाळाला पाणी पाजवावं आणि झोपी घालावं. आणि आपला पती तर भगवंताचं स्मरणच करीत असतो. प्रत्येक क्षणी त्याच्या मुखामध्ये त्या भगवान श्रीकृष्णाचं नाव असतं. तरी सुद्धा आपल्याला गरिबी एवढी का? ऐका ना माय, कारण लोक सुखात भगवंताची आठवण काढत नाहीत. आपल्याला दुःख आलं कीच भगवंताची आठवण येते. म्हणून तर सुदामा ब्राह्मणाला एवढं दुःख असून सुद्धा कधी भगवंताकडे तिळभर सुद्धा शिकायत केली नाही की देवा मी तुझं एवढं भजन करतो रे आणि तू माझ्याकडं बघत सुद्धा नाही. माझ्या घरी एक सुद्धा अन्नाचा कण नाहीये, तुला कशी काळजी वाटत नाही रे. भगवंताकडे काहीच मागलं नाही मायबाप. मी सांगून गेले, आपण 10 रुपये भगवंताला दान करतो आणि लाखो रुपये मागतो, असं आपली भक्ती आहे. पण ऐका ना, सुदामा ब्राह्मण त्याच्या घरामध्ये त्याला नाही, त्याच्या पत्नीला नाही, अहो त्याच्या मुलांना सुद्धा खायला काही नव्हतं. जेव्हा मुलांना म्हणावं आई भूक लागली ग, काहीतरी दे ना असेल तर, तेव्हा आईनं काय करावं, आईनं बाळांना पाणी पाजवावं आणि झोपी घालावं. एखादा तास झोप लागते बाळांना, पण पोटामध्ये काही नसलं मायबाप डोळा सुद्धा लागत नाही आपल्याला. नंतर मुलांनी उठावं, आई झोप येत नाहीये ग, भूक लागली, काहीतरी दे ना खायला. तर सुदामा ब्राह्मणाच्या पत्नीनं काय करावं मायबाप, घरात जावं आणि घरामध्ये पहिल्या मातीचे उतरंडी असायच्या. आता त्या पाहायला नाही भेटत. पण त्या माठामध्ये तिनं एक मिठाचा खडा ठेवलेला होता. ऐका ना, लक्ष देऊन ऐका. त्याला थोडंसं पीठ चिटकलेलं होतं खाली. कशाला? माठाला. कल्पना करा किती वाईट परिस्थिती होती त्यांची. त्या पिठामध्ये तिनं थोडंसं पाणी टाकावं. पाणी टाकून त्याच्यामध्ये थोडंसं मिठाचा खडा टाकावा आणि ते मिठाचं पाणी, त्या पिठाचं पाणी विरघळवून आपल्या मुलांना पाजावं. त्याला काय म्हणतात आपल्या इकडं? आंबील म्हणतात ना, आंबील. ती आंबील आपल्या मुलांना पाजवावी. मला सांगा, आंबिलीनं भूक मरते का हो? नाही मरत ना. त्या मुलांना तिनं आंबील पाजवावी आणि झोपी घालावं. नंतर पुन्हा मुलांनी झोपावं. पुन्हा एका तासाने मुलांनी उठायचं, आई भूक लागली का, काही आहे का खायला. पुन्हा आईनं काय करावं, आईनं पतीकडे जावं, आपल्या मालकाकडे जावं. का हो, तुमचा मित्र म्हणे द्वारकेचा राजा आहे. मग त्याला दिसत नाही का हो आपली परिस्थिती काय आहे? त्याला कळत नाही का हो आपल्या मुलांना खायला काही नाहीये? असा कसा तुमचा
मित्र आहे. रात्रंदिवस तुम्ही त्याचं नामस्मरण करता. त्याला कळत नाही का आपल्या इथं काय आहे काय नाही? ब्रह्मांडाचा धनी आहे तो, ब्रह्मांडाचा मालक आहे, त्याला कळत नाही का? सुदामानं आपल्या पत्नीला समजावून सांगा, अगं सुशीला, तसं नसतं. तो कृष्ण परमात्मा, त्याला अख्ख्या जगाची काळजी आहे ग. तो आपल्याला उपाशी नाही ठेवणार. मग आपले मुलंच का उपाशी आहेत? आपल्या मुलांना का नाही खायला काही? तुम्ही तर सतत नामस्मरणामध्ये दंग असता हो, पण मी तर आई आहे ना. मी काय करावं? मुलांनी फक्त माझ्याजवळच म्हणावं, आई काही खायला आहे का? मुलं कधी बाबाला म्हणतात का, बाबा मला काय भूक लागली खायला द्या? नाही, तर फक्त आईकडे येतात, आई भूक लागली, आता काय करू? मी काय करू सांगा ना तुम्ही, काय देऊ त्या मुलांना खायला? सुदाम देवाच्या पत्नीनं सांगावं, रडावं पती समोर, आता काय करू मी, काय देऊ मुलांना खायला? असं म्हणतात की पहिल्या लोकांना माहिती, आताच्या लोकांना तर माहित नाही, कारण त्याची गरजच आपल्याला भासत नाही. 3 टाइम खाऊन आपण उरलेलं अन्न फेकून देतो मान. पण पूर्वीच्या लोकांना माहिती आहे की जेव्हा भूक लागते ना, तेव्हा पोटाला रुमाल बांधला की असं म्हणतात, थोडा वेळ का होईना भूक थांबते. म्हणून त्या सुदाम ब्राह्मणाच्या पत्नीनं आपल्या मुलांच्या पोटाला काय बांधावं? रुमाल बांधावा आणि त्या मुलांना परत झोपी घालावं, परत झोपी घालावं त्या आपल्या मुलांना, कारण ती शेवटी आई आहे ना. अहो, तिची भूक तर बाजूला ठेवते ती, पण त्या मुलांच्या भूकेची काळजी करते की आता मी मुलांना माझ्या काय खायला देऊ. काय परिस्थिती असेल कल्पना करा ना तुम्ही. मग त्या ठिकाणी मुलं झोपल्याच्या नंतर पतीच्या जवळ येते. ऐका ना, तुमच्या सख्याला सांगा ना, हो तुमच्या मित्राला काहीतरी मागा ना थोडं. पण ब्राह्मण देव मागणार आहे का? नाही, भगवंताचा निश्चय बघते माईबाप. तेव्हा सुदाम देवाने म्हणावं, सुशीला, त्याला मागायची गरज नसते ग. ऐक ना, आपल्याला जर दुःख होत असेल, आपण जर दुःखात असू, तो जर सुखी असेल ना, तर आपण कायम दुःखात राहू. याला म्हणायचं भक्त. तो भक्त आहे, तो सखा आहे, तो भगवान परमात्म्याचा भक्त आहे. तरी ती आई होती महाराज. परत आपल्या पतीला म्हणायला लागली, नका मागायला जाऊ काही, पण तुम्ही एवढं तर करा की खूप दिवस झाले तुमच्या सख्याला भेटले नाही, तुम्ही जाऊन भेटून या ना. हा म्हणे, हे ठीक आहे, जाऊन कृष्णाची खुशाल बातमी मी विचारून येऊ शकतो, पण मागणार काही नाही बरं. मग तेव्हा ठीक आहे म्हणे. सुदाम ब्राह्मणाची पत्नी हुशार होती माईबाप. तिनं काय केलं माहितीये, 4 घरी गेली, एका घरचे पोहे एका घरचे तांदूळ असे जमा केले, एका फाटक्या सदऱ्यामध्ये त्याच्या बांधून दिले रुमालामध्ये. म्हणे 3 ठिकाणी असं जाऊ नये, भगवंताकडे जाऊ नये रिकाम्या हाताने, संताकडे जाऊ नये. आणि आपण तुम्हाला सर्वांना माहिती आहे ना, आपण जर कोणाच्या घरी जात असतो तर काही ना काही देऊन येतोच ना. तसं भगवान परमात्म्याकडे जात असताना सुदाम ब्राह्मणाने काय नेलं तर पोहे नेले, तेही फाटक्या सदऱ्यामध्ये बांधून. सुदाम ब्राह्मण निघाला भगवंताला भेटण्यासाठी. मुगामध्ये भगवंताचं नामस्मरण आहे आणि भगवंताला भेटण्यासाठी आतुरता.
चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. ते भगवान परमात्म्याला भेटण्यासाठी सुदामदेव ब्राह्मण निघाले. जात असताना पायामध्ये काही नाही, अंगावरती फाटके कपडे होते, डोक्याला काही नाही, हातामध्ये काठी. जणू काय असं वाटावं वृद्ध पण आलेला आहे सुदाम ब्राह्मणाला. का अवस्था अशी झाली तर गरिबीच तेवढी होती त्यांच्या घरी. भगवान परमात्म्याला भेटायला गेले तर त्या ठिकाणी जात असताना फार पायामध्ये काटे टोचले होते सुदाम ब्राह्मणाच्या. पण तरी सुद्धा भगवंताला भेटण्याची ओढ होती त्यांच्या जीवनामध्ये. आपल्या असती का? आपल्या जीवनामध्ये तशी ओढच नाही. कलियुगामध्ये भगवंताला भेटण्याकरता तेवढी जर आतुरता केली तर भगवंत भेटेल. त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची भेटीची ओढ घेऊन सुदाम ब्राह्मण त्या ठिकाणी निघाला. आणि जात असताना त्या नगरीमध्ये पोहोचला ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण होते. जाता जाता त्यांना त्या ठिकाणी द्वारपालांनी अडवलं. द्वारपाल म्हणायला लागले, अरे कुठं निघाला असतो? त्या द्वारपालांनी त्यांना जाऊ दिलं नाही. देखो देखो ये गरीबी कृष्ण के दर पर विश्वास लेके गया मेरे वंश करता दोस्त है मेरा शान ये आस लेके गया. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो दर पे सुदा.
असं म्हणायला लागले. त्या ठिकाणी पुन्हा वर्णन केलं जातं माईबाप. काय वर्णन केलं आहे? असं वर्णन केलं आहे की न सरपे है पगड़ी न तलपे है जामा, बताओ कन्हैया को नाम है सुदामा. त्याच्या डोक्यावरती पगडी सुद्धा नाही माईबाप, अंगावरती फाटके कपडे आहेत. त्याच्या अंगावरती फाटके कपडे आणि ते फाटके कपडे पाहूनच तर द्वारपाल सुदाम देवाला म्हणायला लागले की तुझ्यासारखा भगवान परमात्म्याचा मित्र कसा असणार? तू कुठं आणि आमचा भगवान परमात्मा कुठं? द्वारकेचा राजा आहे तो श्रीकृष्ण परमात्मा आणि तू एक गरीब आहेस. तुझ्या अंगावरती कपडे सुद्धा चांगले नाहीत, फाटके आहेत. म्हणून ही गोष्ट भगवान परमात्म्यापर्यंत त्या सेवकांनी पाठवली. तेव्हा पुढं भगवान परमात्मा ही गोष्ट ऐकून कसे आले म्हणे. सुनते ही दौड़े चले आया हम, लगाया गले से सुदामा को. सुनते ही दौड़े चले आया लगाया गले से सुदामा को. ऐका ना माईबाप, तो भगवान परमात्मा जेव्हा सेवक सांगतात की आपल्या द्वारावरती एक गरीब ब्राह्मण आलेला आहे, त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं विचारावं की त्या ब्राह्मणाचं नाव काय आहे. त्या सेवकांनी भगवंताला सांगावं की त्या ब्राह्मणाने, त्या गरीब ब्राह्मणाने आपलं नाव सुदामा असं सांगितलेलं आहे. तर पुढं सांगितलं की त्या ब्राह्मणाचं नाव ऐकल्याबरोबर सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. भगवान परमात्म्याने सुदाम ब्राह्मण नाव ऐकल्याबरोबर माझ्या भगवान परमात्म्याला आठवण सुद्धा नाही राहिली की तो भगवान परमात्मा द्वारकेचा राजा आहे. त्याने कोणाचाही विचार केला नाही, कसलाही विचार केला नाही. सुदाम देवाचं नाव ऐकल्याबरोबर भगवान परमात्मा पळायला लागला. असा पळायला लागला, असा पळायला लागला की भगवान परमात्म्याच्या पायामध्ये चप्पल आहे हे सुद्धा लक्ष केलं नाही. त्यांचा पितांबर गळून पडला, त्यांनी हे सुद्धा लक्ष केलं नाही. त्यांच्या डोक्यावरचा मुकुट सुद्धा गळून पडला, हे सुद्धा त्यांच्या लक्षात आलं नाही. का तर त्यांना बालपणीचा मित्र त्यांना भेटायला आला होता. तो मित्र नसून त्यांचा प्राण सखा होता. मैत्री अशी असावी. मैत्रीचं जर जिवंत उदाहरण घ्यायचं असेल तर भगवान श्रीकृष्णाचं आणि सुदाम ब्राह्मणाचं घ्यावं. कारण एकाने श्रीमंतीमध्ये सुद्धा गर्व करू नये आणि गरिबी आली म्हणून त्या आपल्या मित्राला विसरू नये. ही मैत्रीची एक वर्णन केलं आहे. म्हणून सुदाम देवाकडे भगवान परमात्मा धावत येतो आणि घट्ट अशी मिठी मारतो सुदाम देवाला आणि घरामध्ये, आपल्या द्वारकेमध्ये, आपल्या महालामध्ये सुदामाला भगवान परमात्मा घेऊन जातात आणि घेऊन गेल्याच्या नंतर आतमध्ये त्यांच्या आसनावर नेऊन बसतात. आता सुदामदेव ब्राह्मण हे गरीब होते. त्यांनी कधीच पाहिलं नव्हतं एवढा मोठा महाल, एवढी मोठी नगरी. द्वारकेची नगरी ही भगवान परमात्म्याची नगरी पाहिली नव्हती. त्यांना वाटलं नव्हतं एवढा मोठा माझा सखा असेल, द्वारकेचा राजा आहे एवढं ऐकलं होतं. पण आज साक्षात ती द्वारका नगरी पाहायला भेटली होती. भगवंताने सुदाम देवांना आपल्या त्या आसनावर बसवलं आणि भगवान परमात्मा सुदाम ब्राह्मणाच्या पायातले आपल्या हाताने काटे काढत आहे.